श्रीराम समर्थ श्रीराम भाग 11. एकदा असेच मुकुंद आणि नरहरी संध्याकाळी फिरायला गेले होते. पावसाळा नुकताच संपला होता. सगळीकडे हिरवगार दिसत होतं. शरद ऋतूचे दिवस सुरू झाले होते. नरहरी म्हणाला, मुकुंदा, मला वाटतं निसर्गाचं सौंदर्य वसंत ऋतूपेक्षा शरद ऋतूतच अधिक सुंदर दिसतं. आकाशाचा निळेपणा, शुभ्र चांदणं खरं तर शरद ऋतूतच जास्त रमणीय वाटतं. ते चांदणं खूप खूप पिऊन घ्यावं आणि निसर्गातच सामावून जावं असंच वाटतं. ज्ञानदेवांची ती ओवी आठवते रे मला. जैसे शारदियेचेच चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोर तलगे. किती सुंदर कल्पना आहे नाही? या शरद ऋतूच्या शुभ्र चांदण्यात अमृताचे कण जमिनीवर सांडत असतात. चकोराची पिलं हळुवार मनानी ते वेचून घेत असतात. तितक्याच हळुवारपणे रसिकांनी ज्ञानेश्वरी वाचावी असं ज्ञानदेव सांगतायत. मुकुंदा, पुढची ओळ तर त्याहून बहारीचे बघ. हे शब्दे विण संवादीजे, इंद्रिया नेणिता भोगीचे. मुकुंदा म्हणाला, पण शब्दा वाचून संवाद कसा रे होणार? नरहरी हसला. म्हणाला, सांगू? अरे, तू गेल्या वर्षी आजोळी गेला होतास ना? आल्यावर नुसता माझ्याकडे बघत राहिलास काही क्षण. हातात हात घेतलास माझा. आपण दोघंही काहीच बोललो नाही तेव्हा. तरीही आपल्या भावना एकमेकांना कळल्या. खरं की नाही? तत्वज्ञान असं अनुभवायचं असतं. ज्ञानेश्वरी अशी अनुभवायची असते. मुकुंदा, तत्वज्ञानाचे इतरांचे ग्रंथ वृक्ष नीरस वाटतात बघ. पण ज्ञानदेवांनी तेच तत्वज्ञान भावकोमल काव्याच्या पातळीवर नेलंय. ज्ञानेश्वर केवढे थोर तत्वज्ञ, केवढे थोर कवी आहेत नाही? ते रसिकतेनं भरलेलं काव्यमय बोल ऐकून मुकुंदा एकदम भारावून गेला. हळूवार म्हणाला, नरहरी, नरहरी, माझं अंतर्मन स्पष्टपणे सांगतंय, एक दिवस तूही असाच मोठा कवी होणार बघ. मोठा कवी, मोठा तत्वज्ञ. नरहरी पाठशाळेतून घरी येत होता. बरोबर मुकुंदही होताच. दाराशी येताच नरहरी एकदम थबकला. कोणीतरी मुलगी डोक्यावर पदर घेऊन दारामध्ये रांगोळी काढते. ही कोण मुलगी आपल्या घराच्या अंगणात? नरहरी विचारात पडला. चाहूल लागताच तिनं वर पाहिलं. समोर नरहरीला पाहून ती एकदम लाजली. रांगोळी अशीच अर्धवट टाकून हसतच घरात पळून गेली. नरहरीच्या लक्षात आलं, लक्ष्मी, त्याची पत्नी, ती रांगोळी काढत होती. मुकुंद हसत म्हणाला, अरे, तुझं लक्ष तरी कुठे? रुक्मिणीला पाहून कृष्णाची अवस्था झाली ना, तसं तुझं झालेलं दिसतंय. नरहरीनं मुकुंदाकडे रोषाच्या नजरेने पाहिलं, पण मनात अनामिक हुरहुर जाणवत होती. पाठशाळेत आचार्य संस्कृत श्लोक, स्तोत्र शिकवायचे. श्लोक पाठ करून घ्यायचे. एक दिवस एक श्लोक सांगून झाल्यानंतर आचार्य म्हणाले, श्लोक का रचतात? कोण सांगेल? मी सांगतो, नरहरी म्हणाला. श्लोक रचतात परमेश्वराची प्रार्थना करायची म्हणून, किंवा एखादा सुविचार लोकांना सांगायचा म्हणून. पण मग देवाची प्रार्थना गद्य वाक्यात करता येतेच की, मग श्लोक कशाला? आचार्यांनी विचारलं. श्लोक म्हटला की नीट प्रार्थना होते. नाहीतर प्रार्थना कशी करायची हे सुद्धा अनेक लोकांना कळत नाही. देवाकडे काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे, नरहरी म्हणाला. आणि सुविचारांच्या श्लोकांचं काय? आचार्यांनी विचारलं. सुविचार असलेला श्लोक पुन्हा पुन्हा म्हणता येतो. आपोआप तो सुविचार त्यामुळे मनामध्ये ठसतो, नरहरी म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज चमकत होतं. आचार्य म्हणाले, शाब्बास, बरोबर सांगितलंस बघ. मुकुंदा एकदम उठला. म्हणाला, आचार्य, नरहरी खूप छान छान श्लोक रचतो बरं. आज सकाळी सहज त्यांनी मला एक श्लोक म्हणून दाखवला. हो, बघू बघू आण इकडे. नरहरी एकदम लाजून गेला. मुकुंदाला अस्फोट स्वरात म्हणाला, अरे नको नको नको.
नको कसं, आण तो श्लोक इकडे मुकुंदा, आचार्य म्हणाले. मुकुंदानं श्लोकाचा कागद आचार्यांच्या हातात नेऊन दिला. आचार्यांनी श्लोक मोठ्याने वाचून दाखवला. श्लोक असा होता: दे देवा भाग्य दे, दे धन वधू सुत दे, वृत्ती दे मित्र दे, विद्या दे बुद्धी दे, अविकळ तनू दे, मान सन्मान दे, गाई घोडे पशु दे, सुहृद सुजन दे, शौर्य सत्कीर्ती दे, भक्ती प्रेमा विणे दे म्हणत नर, तया काळ तोंडावरी दे. नरहरी, या श्लोकात काय सांगितलंय बाळा? आचार्यांनी विचारलं. नरहरी म्हणतो, आपण देवाकडे कितीतरी गोष्टी मागतो. धन दे, पुत्र दे, आरोग्य दे, विद्या दे, सन्मान दे, हे दे ते दे. पण खरं म्हणजे असल्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्यामुळे समाधान नाही मिळत. उलट अशा मागण्यांचा अतिरेक विनाशाकडेच घेऊन जातो. खरं समाधान ईश्वर भक्तीनं मिळतं. देवाकडे ईश्वर भक्तीच मागितली पाहिजे. नरहरी, पण तुला रे कसं हे सुचलं? आचार्यांनी कुतूहलाने विचारलं. आपण परवा शंकराचार्य स्वामी महाराजांचं ते स्तोत्र शिकवलं ना, ततः किम, त्या स्तोत्रावरून मला हा श्लोक सुचला, नरहरी नम्रपणे म्हणाला. आचार्यांना वाटलं, नरहरीच्या त्या नम्रतेमध्ये एक सुप्त आत्मविश्वास आहे. म्हणाले, शाब्बास नरहरी, अशीच काव्यरचना करीत राहा. एक दिवस तू खूप मोठा कवी होशील. सगळ्यांचं नाव काढशील. आई वडिलांचं, कुळाचं, आपल्या गावाचं. माझे आशीर्वाद आहेत तुला. आचार्यांचा स्वर काहीसा हळुवार झालाय. सगळ्या विद्यार्थ्यांना वाटलं. त्यांना भरून आलं होतं. पाठशाळा सुटल्यानंतर नरहरी घरी गेला. आचार्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल कुणाजवळ काही न बोलता आपल्या खोलीत गेला. तिथे पोथी वाचण्यात मग्न झाला. संध्याकाळी मुकुंद आला. आजी, आज आचार्यांनी नरहरीचं किती कौतुक केलं, कळलं का? कसलं रे कौतुक? नरहरी तर काही बोलला नाही. बोलला नाही? तसाच येतो. अगं, मुकुंदाने श्लोक म्हणून दाखवला. मुकुंदानी पाठशाळेमध्ये घडलेली आचार्यांची सगळी कौतुक केल्याची हकीकत रंगवून रंगवून सांगितली. आजीचं हृदय भरून आलं. आजीनं घरातल्या सगळ्यांना बोलवलं. नातवाचं कौतुक रंगवून रंगवून सांगितलं. तोपर्यंत नरहरी श्लोक रचतो हे घरी माहीतच नव्हतं. सत्यभामाबाईंनी नाचसुनेला कौतुकाने म्हटलं, नरहरीने लिहिलेले सगळे कागद गोळा करून मला आणून दे बरं. वाचून तरी घेते कोणाकडून तरी. मोठा कवी झाला बरं नरहरी. जनार्दन पंतांचं मन भरून आलं. म्हणाले, तो श्लोक चांगला रचतो हे कौतुकास्पद आहेच, पण हे घरात कुणालाच सांगावंसं वाटलं नाही हे त्याहून मोठं आहे. आचार्यांनी कौतुक केलं त्याचा उल्लेखही कोणाजवळ करावासा वाटला नाही हे त्याहूनही अधिक मोठं आहे. नरहरीचं खरं मोठेपण यात आहे. आजी विस्मयाने जनार्दन पंताकडे पाहत राहिली. म्हणाली, खरंय बाबा, तू म्हणतोस ते अगदी खरं रे. बहिणीला त्याच्या जन्माच्या आधी दृष्टांत झाला होता. बहिणीला, त्याच्या आईला त्याच्या जन्माच्या आधी दृष्टांत झाला होता. आणि तिने तसं सांगितलंही होतं. आता बरोबर त्याचाच प्रत्यय येतोय बघ. दिवे लागणीच्या वेळी आजीने नरहरीला मुद्दाम देवासमोर बोलवलं. मोठ्या प्रेमानं त्याची दृष्ट काढली. भारावलेल्या स्वरात म्हणाली, असाच मोठा हो. आपल्या आईवडिलांचं, कुळाचं नाव मोठं कर. श्रीराम समर्थ श्रीराम.